3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी हे 3000 रुपये रक्षाबंधनासाठी तुम्हाला दिले आहेत, परंतु काही लाडक्या बहिणींना डायरेक्ट 4500 रुपये सुद्धा बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। कदाचित तुम्हाला विश्वास पण बसत नसेल, परंतु 5 मिनिटांपूर्वीच पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की बहिणींना 4500 रुपये आम्ही त्या ठिकाणी सोडले आहेत। त्याचं कारण म्हणजे जुलै महिन्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि वरून लाडक्या बहिणींना स्पेशल रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून असे त्या ठिकाणी 1500, असं टोटल त्या ठिकाणी 4500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आता डबल खुश झालेत। आता तुम्हाला 3000 रुपये नाही तर 4500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ लागले आहेत। अचानक निर्णय बदलल्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये आणि स्पेशल रक्षाबंधनाचे 1500 रुपये असं टोटल 4500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्याचा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी बँकांचा मेसेज येऊ लागला आहे। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होऊ लागले आहेत, तर त्या जिल्ह्यांची यादी देखील आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे। 2 ते 3 दिवस झालं लाडक्या बहिणी रक्षाबंधनाच्या बोनसची वाट बघत होत्या। आत्ताच 1 तास झालं आता एकनाथ शिंदे साहेबांनी अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली होती की एकही राज्यातील, आता बघा, एकही बहीण राज्यातील त्या ठिकाणी शिल्लक राहता कामा नये, बहिणी कोणत्याही नाराज होता कामा नये। सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये पाठवा असं आत्ताच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना आता ऑर्डर दिली आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की कोणत्याही लाडक्या बहिणींना कोणतीही त्या ठिकाणी आता पात्रता लावली गेली नाही पाहिजे। सर्वांच्या खात्यावरती आता हे रक्षाबंधनाचं गिफ्ट त्या ठिकाणी मिळालं पाहिजे असं अधिकाऱ्यांना आत्ता सांगितलंय। तसं सांगितल्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आज 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगितली आहे। आता बघा, आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे, असे टोटल राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये सरसकट सर्व बहिणींच्या खात्यावरती डायरेक्ट आता 3000 नाही तर 4500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सोडले आहेत। मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हे 4500 रुपये या ठिकाणी येऊ लागले आहेत याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या। एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे आता या 12 जिल्ह्यांची यादी सांगितली आहे। स्वतः तुमच्या भावाने सांगितले आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी 12 जिल्ह्यांची यादी कोणती सांगितल्या आणि तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बँकेत पैसे जमा होऊ लागलेत लगेच पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, इथे तुम्ही लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात, खरी बातमी आहे। त्यांनी आतापर्यंत तुम्हाला सर्व पैसे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिलेले आहेत। तशा प्रकारे आता रक्षाबंधनाचा बोनस तुम्हाला बहिणींना 1500 रुपये रक्षाबंधनाचं म्हणून तुम्ही साडी घ्या, काही घ्या, त्याचं रक्षाबंधनाचं 1500 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला दिलेत। जुलै महिन्याचे 1500 रुपये, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, ते सोडून तुम्हाला एक्स्ट्रा त्या ठिकाणी आता रक्षाबंधनाचं तुम्हाला साडी घेण्यासाठी 1500 रुपये शिंदे साहेबांनी या ठिकाणी बँकेत सोडले आहेत। 4500 रुपये जमा झाल्याचा आत्ताच त्या ठिकाणी महिलांना आम्हाला फोन आला आहे। अनेक महिला फोन करू लागले आहेत की आत्ताच आम्हाला 4500 रुपये येऊ लागलेत, आमची अपेक्षा होती 3000 रुपये एकदम द्यावे, परंतु शिंदे साहेबांनी डायरेक्ट 4500 रुपये पाठवलेत। अशा प्रकारे महिला आम्हाला फोन करू लागले आहेत। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना पैसे तर येऊ लागलेत, परंतु एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक या 4 बँकांना मोठा प्रॉब्लेम झालाय असं शिंदे साहेबांनी सांगितलंय। या बँकेमध्ये पैसे महिलांना 1 तास झालं वितरण व्हायचंच बंद झालंय। त्यामागचं कारण सुद्धा आता शिंदे साहेबांनी काय सांगितले बघा, खूप मोठा प्रॉब्लेम आता या 4 बँकेमध्ये झालाय। तुमच्या मोबाईलवरती हा प्रॉब्लेम लगेच त्या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये कसा त्या ठिकाणी व्यवस्थित करायचा, सॉल्व्ह करायचा लगेच पहा। तुम्ही तुमच्या मोबाईल घेऊन आता त्या ठिकाणी हे 3000 रुपये तुम्हाला बँकेचा मेसेज येईल असं वाट बघत आता बसला असणार, परंतु आता तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या खात्यामध्ये एक मोठा त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय। यामध्ये पैसे त्या ठिकाणी येणार नाहीत, ही खरी बातमी आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे।
या बँकेमध्ये पैसे जमा व्हायला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे। त्याचं कारण सुद्धा आत्ताच 5 मिनिटापूर्वी बोलताना शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता 14,000 पुरुषांनी काय केलंय, आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं सरकारला फसवून लाडकी बहीण योजनेचा गेले 1 वर्ष झालं त्यांनी 14,000 पुरुषांनी बँकेच्या खात्यामध्ये या लाभ घेतलाय। म्हणजेच पोस्ट ऑफिसमध्ये काही त्या ठिकाणी पुरुषांचं खातं उघडलं होतं, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही पुरुषांचं यामध्ये खातं उघडलं होतं, बँक ऑफ इंडियामध्ये काही जणांचं पोस्टामध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये या पुरुषांनी खातं उघडलं होतं। सगळ्यात जास्त बँकेचं खातं पोस्टामध्ये या पुरुषांचं होतं। त्यामुळे आता या सर्व बँकांची चौकशी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरू केली आहे। त्यामुळे हे एक काम केल्याशिवाय तुम्हाला या 4 बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत। कोणतं काम करायचं आहे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक तसेच बँक ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र बँक पोस्टात खाते असणाऱ्या महिलांनी लगेच काय काम करायचं आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे जमा होऊ लागलेत याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून आता समोर आल्या। परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक त्या ठिकाणी आता बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला मागील सर्व हप्ते त्या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित मिळाले असतील। परंतु इथून पुढे हप्ता येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। त्याचं खरं कारण म्हणजे 14,000 पुरुषांनी सरकारला फसवून आम्ही बहिणीच आहोत, महिलाच आहोत असं त्या ठिकाणी सांगून कागदपत्रे खोटे काढून त्या ठिकाणी बँकेमध्ये 1 वर्ष झालं ती लाडक्या बहिणीचे पैसे घेत होते। त्यामुळे सरकार आता त्यांची चौकशी करू लागलाय। जर आता तुम्ही हे काम जर या 4 बँकेपैकी एक नाही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी हप्ता येणार नाही। जर मोबाईलवरती आता आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे हे काम केलं तर लगेचच पुढच्या मिनिटाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट 3,000 नव्हे तर 4,500 रुपये जमा होऊन राहीत। कदाचित तुम्हाला विश्वास पण बसत नसेल पण खरोखर 4,500 रुपये जमा होऊ लागले आहेत। तुम्हाला वाटत असेल फक्त 3,000 रुपये जमा होतील, परंतु तसं नाही। डायरेक्ट तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट ते साडी घ्या, काही घ्या, त्याचं 1,500 रुपये असे टोटल जुलै, ऑगस्ट आणि रक्षाबंधनाचं 1,500 असं 4,500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटापूर्वी सोडण्यासाठी ऑर्डर अधिकाऱ्यांना दिली आहे। जुलै महिन्याचं 1,500 पटकन देऊन टाका सांगितलंय। ऑगस्ट महिन्याचं पण ठेवू नका कारण ऑगस्ट महिना सुरू झालाय, त्याचं पण 1,500 रुपये देऊन टाका। आणि त्या ठिकाणी आता माझ्यातर्फे खास भेट म्हणून, गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी 1,500 रुपये, रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून स्पेशल 1,500 रुपये, तिन्ही लाभ मिळून 4,000 रुपये, 500 रुपये, 4,500 रुपये देऊन टाका असं आत्ताच 5 मिनिटापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आलेत आणि कोणकोणत्या बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आलेत। जर तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक यामध्ये खाते असेल तर तातडीने एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला हा लाभ तुमच्या बँकेमध्ये यायला प्रॉब्लेम येणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। हे म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण आम्ही आहोत असं त्या ठिकाणी लाभ घेतले आहेत। जर तुम्ही आता गेले 4 दिवसापासून जर वाट बघत असाल की 3,000 रुपये आता येतील मग येतील, परंतु या 4 बँकेमध्ये आता पैसे येणार नाहीत। बाकीच्या बँकेमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। मग या 4 बँकेमध्ये कोणतं काम करायचं आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हे पैसे जमा होऊ लागलेत, तसेच कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे लगेच तुम्ही पाहायचं आहे। कारण हे 3,000 रुपये नाही तर डायरेक्ट 4,000 रुपये, 500 रुपये तुम्हाला जमा होऊ लागलेत। तर पहा लाडक्या बहिणींनो तुम्ही कोणतीही काळजी करायची नाही कारण आता तुम्हाला लाडक्या बहिणींनो आता सरसकट सर्वांना लाभ मिळणार असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। मग नेमकं तुम्हाला 4,500 रुपये मिळण्यासाठी या 4 बँकेमध्ये काय काम करायचं आहे बघा। 99% सरसकट महिलांना आता यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहे। कोणतीच लाडकी बहीण आता त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता त्या ठिकाणी बघा तुम्हाला काय सांगितलंय, झटपट मोबाईलवरती एक काम यावरती करायचं आहे। केल्या लगेचच पुढच्या मिनिटाला तुम्हाला तुमच्या खात्यावरती 4,500 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। खरोखर तुम्हाला आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आलेत। या लाडक्या बहिणी 12 जिल्ह्यामध्ये असतील, फक्त त्यांनाच हे 4,500 रुपये मिळणार आहेत।
कारण आज 12 जिल्ह्यांची निवड डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। फक्त 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक बघा, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत याची यादी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्याआधी तुम्हाला कोणत्या कोणत्या बँकेत पैसे जमा होऊ लागलेत त्या बँकांची लिस्ट एकदा तुम्हाला सांगून टाकतो आणि त्यानंतर लगेचच 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगून टाकतो। परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला डबल सांगतोय, महत्त्वाची सूचना सरकारकडून आलेली आहे। तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना दिल्या की स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी तातडीची अर्जंट सूचना शिंदे साहेबांनी दिल्या की तुम्ही पटपट झटपट ही मोबाईलवरती एक काम तुम्हाला करून घ्यायचं आहे। कोणतं काम करायचं आहे व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे, अन्यथा तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत। कारण 14,000 पुरुषांनी आता सरकारला फसवलंय, आम्ही महिलाच आहोत, आम्ही लाडक्या बहिणीच आहोत असं सांगून या 4 बँकांमध्ये खाते उघडले। आतापर्यंत 1 वर्षाचे जवळजवळ करोड रुपये या पुरुषांनी आता सरकारचं लुटलंय। त्यामुळेच आता या 4 बँकेमध्ये पुरुषांची चौकशी सुरू झाल्या। त्याकरिता तुम्हाला हे काम आता केल्याशिवाय सरकारला त्या ठिकाणी लक्षात येणार नाही की तुम्ही खरीच लाडकी बहीण आहात की नेमकं पुरुष आहात। यासाठी तुम्हाला हे काम तातडीने आता करायला सांगितले, मगच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। त्याआधी आपण कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत तर त्या बँकांची लिस्ट पाहू। शिंदे साहेबांनी आता या महत्त्वाच्या बँकांना 12 जिल्ह्यांची यादी देऊन टाकली आहे। बघा, आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया खाजगी बँका आणि त्यानंतर पाहूया सरकारी बँकांची लिस्ट। बघा, आता या ठिकाणी तुम्हाला बँका सांगत आहे, तुमची बँक यामध्ये असेल स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस, तर यामध्ये तुमचे पैसे सोडले आहेत परंतु जमा झाले नाहीत, तर त्यासाठी हे काम झटपट करा। आता बघा लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता एक काम सांगणार आहे, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु बँका आता पाहून घेऊ। यामधील पहिली बँक आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं HDFC बँक। HDFC बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। परंतु कोणते 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यांची यादी पुढे सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। दुसरी बँक निवडण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। या कोटक महिंद्रा बँकेमध्ये काही महिलांना 1500 रुपये, काही महिलांना 3000, तर काही महिलांना डायरेक्ट 4500 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाच्या बँका सांगितलेत, यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींनी 99% लाडक्या बहिणींनी खातं खोललंय ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। सगळ्यात मोठी बँक आहे। या पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आता महिलांना काहींना 1500 रुपये, तर काहींना 3000 रुपये, तर काहींना 4500 रुपये या ठिकाणी सरकारकडून सोडण्यात आले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो थोडं तुम्ही थांबा, तुम्हाला या बँकेमध्ये पैसे अजून जमा झालेले नाहीत। कारण त्याचं आहे, तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, तरच तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तुमच्या मोबाईलवरतीच हे काम करायचं आहे। लगेचच तुम्हाला सांगतो काय काम करायचं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक बघा। 2 मिनिटे तुम्ही महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक बघा। आता पुढची बँक आहे ती म्हणजे मोठी सरकारी बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण SBI देखील म्हणतो। या बँकेत सुद्धा महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट 4500 रुपये सरकारकडून सोडण्यात आले आहेत, परंतु पैसे जमा झाले नाहीत। कारण त्याचं समोर आलंय 14,000 पुरुषांनी आता या बँकेमध्ये खातं त्या ठिकाणी उघडलंय आणि आम्ही त्या ठिकाणी महिला आहोत असं त्या ठिकाणी दाखवून आतापर्यंत 1 वर्ष झालं लाभ घेतलाय। त्यामुळे या पुरुषांची चौकशी सुरू झाल्या। तुम्ही लाडकी बहीण आहात का हे सरकारला दाखवण्यासाठी एक काम तातडीने करायचं आहे, लगेच तुम्हाला दुसऱ्या मिनिटाला तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत। आता बघा, या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया। बघा, या सुद्धा सरकारी बँक आहेत आणि यामध्ये सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, परंतु पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि त्या ठिकाणी शेवटची पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला एक तातडीने काम करणं गरजेचं आहे। कोणतं काम करायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी लगेचच आम्ही सांगणार आहे, पण त्याआधी आपण जिल्ह्यांची लिस्ट पाहूया। तुमचा जिल्हा यामध्ये असेल
तर तुम्हाला डायरेक्ट रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे। तर बघा यामध्ये पहिला जिल्हा लाडक्या बहिणींनो सांगण्यात आलाय तो म्हणजे पुणे जिल्हा। सगळ्यात जास्त बहिणी या पुणे जिल्ह्यात आहेत, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। कोणत्या बँकेमध्ये जमा होत आहेत तर सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात पैसे सोडले आहेत, परंतु हे काम केल्यानंतरच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अहमदनगर, या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड, उस्मानाबाद, परभणी, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा सोलापूर जिल्हा आहे, त्यानंतर अकोला जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा, जालना जिल्हा, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत। तर बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल किंवा पोस्टात असेल तर तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केल्याशिवाय तुमच्या खात्यावरती पैसे येणार नाहीत। अनेक लाडक्या बहिणींनी अजून पण बँकेचं खातं आधार कार्डला जोडलेलं नाही, मोबाईल नंबर जोडलेला नाही, त्यांच्या खात्यावरती आज पैसे येणार नाहीत। त्यांनी झटपट त्या ठिकाणी आता आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे। तुम्हाला कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगेन। त्यासाठी तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक करण्यासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या नेट कॅफेमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करायचं आहे। व अशाच प्रकारच्या तुम्हाला नवीन अपडेट विषयी माहिती पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।